भक्तीचं प्रकरण आपलं इथे संपलेलं होतं। श्रीमद भागवत महात्म्य आपण पाहतो आहे। प्रश्न विचारला गुरुदेव, श्रीमद भागवत महापुराण हे कलियुग आहे महाराज। कलियुग असताना कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य कमी झालेलं आहे, शरीरात ती ताकद कमी झालेली आहे, विचार श्रेणी राहिली नाही, आणि त्या गडबडीमध्ये जे माणसाच्या हातून व्हायला नको ते कली मात्र करून घेतोय। इच्छा नसते माणसाची, पण ते कली करून घेतोय, आणि त्या कलीच्या प्रभावापासून बाधा होऊ नये त्याच्याकरता ही कथा आहे। तर गुरुदेव, प्रत्येक गावामध्ये भागवताची कथा आहे, गल्लीमध्ये, शहरामध्ये टेलिव्हिजन म्हणजे टीव्हीवर चालू आहे। तर महाराज, मनुष्य ऐकणारी मंडळी असो या सांगणारी मंडळी असो, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे। संसार करत असताना आपल्याकडून चुक्या होतात, दोष होतात। तर महाराज, भागवत ऐकल्याने कोणकोणते दोष, आपण त्याला म्हणू दोष नाही असं म्हणा, पाप, कोणकोणते दोष जातात, या मनुष्य जीवनाचे कोणते दोष जातात, या भागवत ऐकल्याने, असं आपण काल आलो होतो। म्हणून महाराज, पहिला दोष शास्त्राने सांगितलं महाराज, जीवन जगत असताना, संसाराचं रहाटगाळ करत असताना आपल्या घरामध्ये आपले आई वडील असतात। असं घर नाही महाराज की त्या घरामध्ये आपली आई नाही, असं घर नाही त्या घरामध्ये आपले वडील नाही। म्हणून महाराज, आई वडिलापासून आपला जन्म होतो, ते आपल्याला जन्म देतात। आणि संतांनी सांगितलं महाराज, 9 महिने 9 दिवस आपली आई आपल्याला पोटामध्ये वागवते, आपले वडील आपला हयात आहे तोपर्यंत आपला सांभाळ करतात, शिकवतात, शिक्षण करतात। हे मोठे उपकार आई वडिलांचे आहे। पण आईची जर निंदा होत असेल, आपल्या आईची आणि आपल्या वडिलांची, मुलाकडून महाराज, ऐका, महत्वाचा टप्पा आहे इथे। संसाराचं जीवन जगत असताना कधी कधी आपल्या आईला आपण कठीण शब्द बोलतो, आईचा अपमान करतो। कधी कधी वडील आणि आपलं भांडण होते, वडिलांचा अपमान होतो आपल्याकडून। तर महाराज, श्रीमद भागवतामध्ये जेवढे दोष जगामध्ये आहे, तर 1 नंबरचा दोष, 1 नंबरचं पाप जर जगामध्ये कोणतं असेल, तर आईला त्रास देणे आणि वडिलांना त्रास देणे, आणि वडिलांची निंदा करणे, आईची निंदा करणे, जघन्य पाप सांगितलं महाराज। फार मोठं पाप सांगितलं। या पापापेक्षा जगात दुसरं मोठं पाप नाही, दोष। म्हणून महाराज, आई वडिलांची निंदा जर आपल्याकडून घडते, आणि आपल्या गावामध्ये कथेमध्ये, कीर्तनामध्ये जर महाराज आपल्याला सांगतात की महाराज, भागवताची कथा जर श्रवण केली निंदा केलेल्या माणसाकडून, तर महाराज, आणि त्या माणसाला जर पश्चाताप झाला, हे मी काय केलं महाराज, माझ्या आईला मी किती बोललो, माझ्या वडिलांना मी काय काय बोललो, ज्या वेळेला असा पश्चाताप आपल्याला होतो, त्यावेळेला त्या पश्चातापाच्या अग्नीमध्ये आपल्याकडून झालेलं खरोखर जर पश्चाताप होत असेल, तर 50% दोष पश्चातापाने भस्म होतात, निघून जातात। शरण गेला तो आईला, बाबाला शरण गेला, बाबा चुकलंय माझं, आई वडिलांना बोलण्याचा आपला अधिकार नाही महाराज। पण कलियुग आहे, चालू आहे,
म्हणून महाराज ऐका, ज्याची आई जिवंत असेल, ज्याचे वडील जिवंत असेल किंवा गेले असतील, तर महाराज धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलंय की आई आणि बाप महाराज तर त्यांना देव म्हटलं शास्त्राने. आम्ही बोलतो असा काही प्रश्न नाही, पण श्रुती शास्त्र म्हणतात महाराज मातृदेव भव पितृदेव भव. महाराज शास्त्र श्रुती पुराण भागवत रामायण शिवपुराण आपल्याला तेच सांगते की महाराज तुमच्या घरामध्ये तुमचे जे आई वडील आहे हे देव आहे. मातृदेव भव, आई हे देव आहे. पितृदेव भव. आणि महाराज याच्याही पुढे भगवान शंकर आई बाप केवळ कासे, 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 आई बाप केवळ कासे. सज्जनांनो, आम्ही सांगणार त्याच्यामध्ये काही नवल नाही, पण शास्त्र आणि श्रुती हे प्रत्येकाला सांगतं महाराज माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. सज्जनांनो, ज्याची आई जिवंत आहे आणि ज्यांचे वडील जिवंत आहे त्यांच्या पायाचं तीर्थ जरी आपण घेतलंय, सकाळी उठा महादेवाच्या मंदिरामध्ये नंतर जा, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये नंतर जा, पण आधी आपल्या आईचं दर्शन घ्या. पाया पडा आपल्या आईच्या, आपल्या वडिलांचं दर्शन घ्या महाराज. आणि आई आपल्याला आशीर्वाद देते, बाळ्या सुखाचा राहा. आणि आईची जर निंदा होत असेल, आपल्या वडिलांची जर आपल्या मुखातून निंदा होत असेल, तर जगामध्ये नंबर 1 चे पाप आहे. म्हणून महाराज ज्याची आई जिवंत आहे, ज्याचे वडील जिवंत आहे, त्यांच्याकरता दुसरे देव कोणी नाही महाराज, आई बाप आहे.
भगवान सांगतात महाराज, आई हे रुक्मिणी आहे, वडील हे पांडुरंग परमात्मा आहे आणि पार्वती हे आपली आई आहे आणि भगवान शंकर आपले वडील आहे. म्हणून महाराज, जो मुलगा घरामध्ये असेल, त्यांची सौभाग्यवती असेल, लग्न झाल्यानंतर त्या मुलीचे माहेरचे आई वडील हे नात्याने आई वडील आहे, पण खरे माया करणारे जर आई वडील कोणते असतील ते म्हणजे त्यांचे सासू आणि सासरे आहे. त्यांचं दर्शन घेत चला. सासऱ्याचे दोष पाहू नका आणि सासूबाईचेही दोष पाहू नका. सासूलाही शास्त्र बोलतंय आणि सासऱ्यालाही बोलतंय, जशा तुमच्या मुलीवर तुम्ही प्रेम करतात तसं सुनबाईलाही प्रेम लावा, भेद धरू नका त्याच्यामध्ये. आशीर्वाद मिळतो महाराज. पण कदाचित अवहेलना झाली असेल आईची, बाबाची, चूक झाली, शरण गेले आणि भागवत कथा जर ऐकली तर महाराज हे दोष निघून जातात, हे पाप निघून जातं. आपलं होतंय जीवनामध्ये, उतार चढार चालू असतात, घरामध्ये भांड्याला भांड लागत असते. म्हणून अशा प्रकारचे दोष एक कथा ऐकल्यानंतर निघून जातात महाराज. 2 नंबरचा दोष सांगितलाय. हे महाराज, या कलियुगामध्ये सप्त्याच्या यज्ञाने पवित्र होता ते सर्व दोष. मद्यपान करणे महाराज, मद्यपान म्हणजे दारू पिणे. होते चुकी, होऊ द्या. कालाच्या आघामध्ये काही दैनंदिन जीवनाची अशा प्रकारे स्पर्धा आहे, टेन्शन असतं, विचार असतात, कालाग्नीमध्ये मनुष्य झोकला जातो. पण महाराज, पश्चाताप आल्यानंतर त्या वळणावर पुन्हा जाऊ नये. ऐकल्यानंतर तेही दोष नाही. तर महाराज, अशी कोणती कथा नाही की मद्यपान केल्यानंतर आपले दोष जातात. ती ताकद फक्त भागवतामध्ये आहे, नाहीतर ही कथा इथे आली नसती. पण पुन्हा मात्र त्या वाटेला जाऊ नका, फिरू नका. नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश होतो महाराज. पुढचं सांगितलं ब्रह्महत्या करणे. महाराज, ब्राह्मणाला मारणं कदाचित झालं असेल, घडलं नाही आपल्याकडून, तेही दोष जातात. कदाचित सुवर्णाची चोरी झाली असेल, चोरी, इथे नंबर 1 ची चोरी सांगितली, सुवर्ण चोरी, सोन्याची चोरी करणे, हेही दोष सांगितले शास्त्रामध्ये. आणि गुरुगमन, गुरु माता असते आपली, वाईट विचाराने पाहणे, व्याभिचार करणे, दोष जातात महाराज. आणि विश्वासघात करणे हा महादोष आहे महाराज. हे घ्या, तुमच्याकडे पैसे ठेवले आम्ही, आमचं घर काही तेवढं व्यवस्थित नाही, मुलीचं लग्न झाल्यानंतर आम्हाला हे 50,000 रुपये परत करा. पण परत करा म्हटल्यानंतर जर आपण गेलो की आमचे 50,000 रुपये द्या. कधी ठेवले, केव्हा ठेवले, देऊन टाका. शाप दिल तो माणूस. पण असं जरी घडलं, शास्त्राने आपल्याला सवलत दिली, घडलंय बाबा, आता जाऊ दे, माहित नाही कोणाला, चूक झाली आपल्याकडून, विश्वासघात केला तू कोणाचा, तेही दोष जातात. मग शास्त्र किती आपल्याला अशा प्रकारे फॅसिलिटी देते महाराज. पण पुन्हा कोणाचा विश्वासघात करू नका. आणि महाराज, हे 5 महापाप सांगितलेले, जवळजवळ जगामध्ये जेवढे दोष आहे हे सर्व भागवताने जातात, असं चिंतन सांगितलं महाराज. आणि ही कली जी आहे, हा कलियुग जो आहे, हा मूर्तिमंत पाप आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलं, ही कली जो आहे हे प्रत्यक्ष पापाची मूर्ती आहे. आणि याला जर मारायचं असेल तर आपल्याकडे नामचिंतनाचं
कथेच शस्त्र हे पाहिजे तुकोबाई. काली पापाची मूर्ती कलियुगामध्ये दोष घडताय, कारण कली तुकोबाराय म्हणता हे मूर्तिमंत पाप आहे. वर्णन केलं अभंगामध्ये त्यांनी, कली पापाची हे मूर्ती, नाम खळग घेऊ हाती, हेची बळीवंत गाढे, आनंद करू दिंडी पुढे. महाराज, या कलियुगाला जर आपला स्पर्श होऊ द्यायचा नसेल तर ऐका, कलीला आपल्या घरामध्ये येऊ द्यायचा नसेल तर ऐका, आणि कली आपल्याला स्पर्श केल्यानंतर आपल्याकडून जर दोष करून घ्यायचे नसेल तर कलीला मारण्याकरता जगामध्ये एकच शस्त्र आहे. तो एका गोष्टीला घाबरतो, ते म्हणजे कोणतं? नाम खळग घेऊ हाती.
कली पापाची हे मूर्ती, नाम खळग घेऊ हाती. महाराज, ज्या भक्ताच्या मुखामध्ये नामचिंतन आहे या कलियुगात, तो त्याला घाबरतो. कारण आपल्या मुखामध्ये त्याला मारण्याकरता नामरूपी देवाचं नामरूपी खड्ग शस्त्र आपल्या हातात आहे, जवळ येत नाही तो. म्हणून महाराज, हे कलियुगामध्ये दोष घडतात. 3 युग झाले आणि कली या मृत्यू लोकामध्ये आला. ब्रह्मदेवाला भेटला. ब्रह्मदेवाने पाहिलंय, भल्या माणसा, तू जाऊ नको मृत्यू लोकामध्ये. म्हणे, का बरं? मला सांग, तू लहान आहे, कलियुगामध्ये तू चाललो, तुझं हे कलियुग म्हणून तुझं नाव होईल, पण तू कोणाकोणाला त्रास देशील सांग मला? तुझे शत्रू कोण राहतील? तू कोणाला त्रास देशील कलियुगात? कोणाला त्रास देणार नाही तू. त्याने सांगितलं, ऐका, जे देवाचं नाव घेतील, जे देवाची भक्ती करतील, जे आपल्या गुरु महाराजांची भक्ती करतील, ते सत्कर्माने वागतील, ते धर्माने वागतील, ते लोक माझे शत्रू. जे कधी कीर्तन ऐकणार नाही, कधी भजनाला जाणार नाही, खाऊ नये ते खातील, करू नये ते करतील, ते माझे मित्र, मी त्यांना काहीच नाही करणार. हे कसं काय उलट आहे? ब्रह्मदेवाने सांगितलं, रे भल्या माणसा, जे कधी कथा कीर्तनाला जाणार नाही ते तुझे मित्र, पंढरपूरला जाणार नाही ते तुझे मित्र, खाऊ नये ते खातील, पितू नये ते पितील, करू नये ते करतील, तुझे मित्र का? म्हणे, महाराज, त्यांनी जे खाऊ नये धर्मशास्त्राने सांगितलं ते खातील, पितील, उलट करतील, ते माझं मित्र अशामुळे की मी त्यांना 100 वर्ष सुद्धा जीवन जगू देणार नाही. 40 मध्ये उचलीन मी त्यांना. ते माझे प्रिय लोक आहे. आणि हा कली याच लोकांच्या आश्रयाने राहतोय. जिथे भांडण होतो तिथे तो आहे. कारण भांडणामध्ये तो कलह उत्पन्न करतो, एकमेकाला एकमेक माणसं मारतात आणि जीवन संपवतात. हे कलीचे मित्र आहे. म्हणून महाराज, जिथे कलह होतो, जिथे भांडण होते, तिथे कली राहतो. पण हे कीर्तन जे ऐकतात, ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, ते गुरुची सेवा करतात, पंढरपूरला जातात, कथा कीर्तन प्रवचन एकादशी हे जे धरतात, हे माझे शत्रू. का बरं असं? ते तर देवाचं नामचिंतन करतात, ते तर देवाची कथा ऐकतात, ते तुमचे शत्रू का? ते म्हणता, महाराज, कथा कीर्तन प्रवचन ऐकणारे माझे शत्रू अशा करता की त्यांच्या पुढे माझी पावर चालत नाही. त्यांच्या पुढे माझी पावर चालत नाही, उलट ते माझे शत्रू. असत जग जर पुण्यवान झालं तर माझी किंमत काही राहणार नाही. म्हणून मी माझ्या पार्टीचे लोक माझ्याकडे गोळा करतो. ये रे, कीर्तनाला काय जातो आहे ना, त्या भोकऱ्याकडे चाल. जाऊ नको तिकडे, ते काय थंडी वाजते ते वाजते. कीर्तनाला जाऊ नको. तो कली तिकडे शिरतो आणि भोकऱ्याच्या तमाशात बसवतो. समजून चाला, तो त्याचा होल्डर आहे. पापाकडे नेतो, पापाकडे, पुण्याकडे जाऊ देत नाही. म्हणून पुण्यवान जे लोक आहे, भजन कीर्तन प्रवचन नामचिंतन माळकरी, यांना तो घाबरतो. का बरं? ते नामचिंतन करतात, ते हरी हरी म्हणतात, संतजीव घालतात, तिथे तो येत नाही. म्हणून ते त्याचे शत्रू आहे. म्हणून आपण कलीचे शत्रू. नामाच्या चिंतने, नामाच्या चिंतने, नामाच्या चिंतने, नामाच्या चिंतने, नामाच्या चिंतने, नामाच्या चिंतने, नामाच्या
नामाच्या चिंतनाने महाराज तो कली आपल्या घराकडे येत नाही, लांब राहतो तो. त्याला माहित आहे मी जवळ गेलो म्हणजे यांच्याकडे नामचिंतनाचं शस्त्र आहे. म्हणून नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. म्हणून महाराज अनंत दोषाच निवारण करण्याकरता सप्ताच्या या पवित्रामध्ये ते दग्ध होतात. गुरुजी, तुम्ही जेवढी आम्हाला दोष पापांची जी यादी सांगितली की सर्व दोष आपल्या भाषेमध्ये पाप जातात, पण आम्हाला काही विश्वास बसत नाही. कोणाचे पाप गेले का, कोणाचे दोष गेले का? महाराजांनी सांगितलं, महाराज जेवढे पापांची यादी आपण वाचून काढली ते सर्व दोष एका व्यक्तीचे गेले. मग ती कथा कोणती आहे? ती कथा आपल्याला पाहायची आहे. श्रीमद भागवत महात्म्यामध्ये चाललेलं आहे आपलं. तर ऐका महाराज, ते सुंदर प्रकारची जी कथा आहे. हरी हे महाराज, एक प्राचीन इतिहास इथे सांगितलेला आहे संतांनी की तुंगभद्रा नावाची सुंदर प्रकारची गंगा आहे. तशी आपल्याकडे गिरणा माता आहे आणि गिरणा मातेच्या अशा तीरावरती आपलं हे पवित्र गाव आहे. तशी तुंगभद्रा नावाची गंगा आहे आणि ती सुंदर प्रकारचं एक गाव आहे. आणि त्या गावामध्ये आत्मदेव हा पुरो तस्मीन सर्ववेद विशारदः. महाराज आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण त्या गावामध्ये राहतो आणि महाराज त्याला एक सुंदर पत्नी आहे. तिचं नाव धुंधुली. आत्मदेव नाम धुंधुली. हे पती पत्नी ब्राह्मण आणि त्यांची सौभाग्यवती त्या गावात राहतात. आणि त्या गावामध्ये असल्यानंतर त्या पत्नीचा जो स्वभाव आहे महाराज, ते जरा भांडखोर आहे, भांडण करणारी आहे. हो, लोकांशी भांडते. हो, अशी ती पत्नी ब्राह्मण बुवाला मिळालेली आहे. बडबड करते, अशी काहीतरी बोलते, पण ब्राह्मण मात्र शुद्ध ब्राह्मण आहे. महाराज सर्व वेद विशारदः. सर्व वेदाचा अभ्यास त्या ब्राह्मणाचा, पण पत्नी मात्र काही काही लोकांना भांडण केल्याशिवाय जमत नाही. चहा बी पिऊ वाटत नाही काही काही माणसाले, भांडण नाही झाली तर. म्हणून काही काही स्वभाव असतोच महाराज. काही काही कीर्तनकार मंडळी एक दृष्टांत सांगतात, भांडण केल्याशिवाय त्यांना चहाचा कपही जात नाही खाली. हाय की नाही? एका बाईला, ती भांडखोर जी बाई होती वाड्यामध्ये, ती दररोज कोणाला शिव्या देत राहायची. पण एका दिवशी तिच्याशी कोणीच बोललं नाही. तिला वाटलं असतं काही भानगड झालीच नाही बाई, आपलं काही विष्णू सहस्रनाम झालंच नाही काही भानगडीचं. ऐकी नाही? काय करावं सराव राहते काही काही माणसाला. आता काय करावं, तर ती एका बाईकडे गेली. म्हणे, बाई, म्हणे काय, म्हणे थोडं काम पडलं. ही भानगड करणारी बाई, हिला भांडणच पाहायचं असतं ना कुठून. म्हणे, मावशी, म्हणे काय, म्हणे जरा विस्तव पाहिजे. भानगड करणारी विस्तव पाहिजे म्हणे. काय पापळे भुजणे का बिबडे भुजणे काय माहिती. आता ते बाई म्हणते, का ग बाई, तू आता विस्तव मागण्याकरता आली, पण काही ताट नाही आणलंय, काही भांड नाही आणलंय, काहीच नाही. म्हणे काहीच नाही आणलं. हिला हेच पाहायचं होतं. आता मी विस्तव मागला, हे मला कशात देते. का ग बाई, तू काही ताट नाही आणलंय, काही नाही आणलंय, विस्तव देऊ तुला कशामध्ये. म्हणे कशामध्ये देऊ म्हणजे. ती भांडण करणारी म्हणते, माझ्या पदरातच दे तू. आता हिला वाटलं माता पदरामध्ये. आता ते बाई म्हणे, बाई
अगं बाई, तुला मी पदरामध्ये विस्तवलेला तर शिलगुन मरसीन, मरीन तुही माय. सुरू झालं विष्णू सहस्रनाम. मरशील तू, तुले खाईन मरीमाय. 108 पाठ झाल्याशिवाय शांतनी बसली बाई. म्हणजे काही काहीचा स्वभाव, मूळ स्वभाव जाईना. संतांनी सांगितलंय तसं ही ब्राह्मणाची पत्नी होती महाराज. ये भांडण करणारी होती. तिचं भांडणा वाचूक तिला जमेच ना महाराज. काही काहीचं चहा नाही घेतली की कसं डोकं दुखतं, तसं भांडणणी केली की तिला बी काही बरं वाटत, अशी होती ही. आणि महाराज दररोज कशाची कमतरता नाही महाराज त्यांच्या घरी. संपत्ती होती, जमीन होतं, धन होतं, सुवर्ण होतं, वस्त्र होतं, काशाची कमी नाही महाराज त्यांना. पण काय करावं, पती पत्नी दुःखी होते. काही का होते दुःखी? पुत्र संतती प्राप्त नाही. ए महाराज, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. महाराज दशरथ राजा होते. महाराज दशरथ राजा होते. 60,000 वर्षाचं वय झालं, पण संततीने होती राजाला, मुलगीच होती. 60,000 वर्ष काय कशाला म्हणतात? आपलं तर गठोडं बांधायचं तर 60 मध्ये. 60,000 वर्ष पुत्र संतती राजाला नाही, दशरथाला. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. म्हणून महाराज या ब्राह्मणाला वाटलं माझ्या घरी कशाची कमी आहे बाबा, घर आहे, संपत्ती आहे, पण संतती नाही. पत्नी म्हणायची महाराज काहीतरी करा, पण संतती होईल असं काहीतरी करा. मुलगा होईल, मुलगी होईल, पाहिजे कोणीतरी, पाहिजे महाराज. महाराज पण संतती होणं, मुलगा किंवा मुलगी होणं हे आपल्या हाती नाही, हे आपल्या प्रारब्धावरती आहे, संचितावरती आहे. ते दररोज आपल्या पतीला सांगायची काय करावं महाराज. डॉक्टरांकडे जातो माणूस, तेही करतोय, संतती नाही होत. हकीम आहे, डॉक्टर आहे, तसे प्रयत्न केले आणि संतती करता प्रयत्न केले पाहिजे. वंशाला दिवा पाहिजे, पण नाविलाज आहे, काही नाही करू शकत महाराज. उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं, आपली गोष्ट जाऊ द्या, ज्याचं नाव महाराष्ट्रभर चालू आहे, ज्यांच्याकडून हजारीनं मुलं बाहेर येतात, उल्हास पाटील गोदावरी आहेत. त्यांनी कमी प्रयत्न असतील कमाल, संचित आहे. ते आमच्या संस्थेचे चेअरमन आहे, सदस्य आहे उल्हास पाटील. त्यांचे आमचं बोलणं असतंय. कमी प्रयत्न असतील का माणसाचे, कमी केले असतील प्रयत्न, पण प्रारब्ध आहेत महाराज कोणाकोणाचं. म्हणून तो पत्नीला सांगतो का ग, संतती होणं आपल्या हाती नाही, हे प्रारब्ध आहे, दैव आहे, योग आहे. ती रोज आपल्या पतीला काही ना काही बोलायची. महाराज काय करावं, प्रयत्नही करतो महाराज, आपणही प्रयत्न करतो, सर्व प्रयत्न विफल होतात, काही विलाज नाही महाराज. एक दिवशी ब्राह्मणाला वाटलं बाबा ही दररोज माझ्या मागे लागत असते, काय करावं. असं करावं आता. आपल्या भाषेमध्ये कटकट चालली मागे. ब्राह्मणाचं घर आहे, रोज काही ना काही चाललंय महाराज. या ब्राह्मणाला असं वाटलंय मी कुठून आणू हा मुलगा, त्याच्यापेक्षा मी राहत नाही घरात, त्याग करतो, देहाचा प्राण त्याग करतो. म्हणून तो ब्राह्मण एक दिवशी तुंगभद्र नदीच्या तीरी दुपारी 12 वाजता प्राण देण्याकरता आलेला आहे.
नदीचं पाणी पाहिलं महाराज, अथांग प्रकारचं पाणी पाहिलंय. ते पाणी पाहून ब्राह्मणाला कळतंय मी ब्राह्मण आहे. आत्महत्या करणं हा दोष आहे, गळफास लावून घेणं हा दोष आहे, पिऊन काही घेणं हा दोष आहे. अशा माणसाला मुक्ती लवकर मिळत नाही महाराज. म्हणून मी ब्राह्मण असून हे काय विचार आले माझ्या डोक्यात. म्हणून महाराज काय करावं असा विचार करतोय महाराज. आणि विचार करत असताना समोर एक दिगंबर अवस्थेमध्ये एक महात्मा उभा आहे. साधू म्हणा, एक मोठे संत आलेले आहे. समोर पाहिलं, विचार करतोय मला मरायचं आहे आता. मी पाण्यामध्ये उडी घेतोय, पण संत समोर आहे. संतांच्या पायाचं दर्शन घेऊ आणि आपल्या मार्गाला निघून जाऊ महाराज. जवळ गेले, पाय धरले महाराज त्यांचे, संतांचे पाय. श्री संताचे श्री संताचे ब्राह्मण गंगेवर कोणीतरी महात्मे आलेले स्नान करण्याकरता जवळ गेले आणि चरणावरती डोकं ठेवलंय महाराज. श्री संताचिया माता चरणावरी साष्टांग करे दंडवत. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने त्या संन्याशाचे पाय धरले. सोडा महाराज माझे पाय. धरून ठेवले. रडतोय. संन्याशी बाबा म्हणता, महाराज तुमच्या डोक्याला भली मोठी लांब शेंडी आहे, तुमच्या गळ्यामध्ये जानवा आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ब्राह्मण देवता आहे महाराज ब्राह्मण. उठा. काय रडताय? काय झालं तुम्हाला? ब्राह्मण असून तुम्ही रडता? तुम्ही या जगातले भूदेव आहे. चालता बोलता देव आहे तुम्ही. भूदेव म्हणतात तुम्हाला. आणि तुम्हाला काय संकट आहेत महाराज? महाराज
असा या त्रिभुवनामध्ये जीवन आहे. या जगामध्ये असा मनुष्य नाही की त्याला दुःख नसेल. कोणाला जगामध्ये दुःख नाही महाराज. कोई तन दुखी कोई तन दुखी कोई मन दुखी. महाराज कोणी मनानं दुःखी आहे, कोणी तनानं दुःखी आहे. जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे वो दुखिया ब्राह्मणाला उठले महाराज, वरती उचलले महाराज. रडू नका, रडू नका महाराज. या जगामध्ये कोणी सुखी नाही कायमचा आणि कोणी दुःखी नाही कायमचा. महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग आहे पहा. एक म्हातारी होती आणि त्या म्हातारीचा तरुणा बाण मुलगा मेला. तरुण मुलगा मेला, लग्नाचं वय त्याचं महाराज. आणि तुकोबाची संपर्क साधला तिने. आली तुकोबारायांकडे. तुकाराम महाराज, काय झालं मावशी? तुकाराम महाराज, मी तुमचं कीर्तन ऐकलंय हो, आणि तुमच्या कीर्तनाचा जो चमत्कार आहे तेही मला माहित आहे. मावशी, तुम्ही रडत असताना मला काय बोलता सांगा. तुकाराम महाराज, शिवबा कासार नावाचा एक भक्त होता तुमचा म्हणे हो. त्याचं गाव लोहगाव. त्याचा एकुलता एक मुलगा मेला होता. तर तुमच्या कीर्तनामध्ये त्याच्या बायकोने आणून ठेवला, तर त्याला तुम्ही जिवंत केला. ही तुमची ताकद आहे हो. माझा एकुलता एक मुलगा मेला महाराज. या म्हातारीला कोणी नाही, माझे पती नाही, पण हा एकुलता एक मुलगा माझा घरात आहे. त्याचं प्रेत पडलाय आणि त्याचं दुःख मला आहे. म्हणून महाराज, जसं त्या मुलाला तुम्ही जिवंत केलंय तसं माझ्या मुलाला जिवंत करा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणता, मावशी तसं होत नाही.
या जगामध्ये पूर्ण सुखी कोणी नाही, न पूर्ण दुखी कोणी नाही. नाही महाराज, जिवंत करा. महाराज म्हणतात तसं होत नाही मावशी. अन्न करता करता माझा स्वतःचा मुलगा तो मरण पावला, ते नाही सांगायचं महाराज. माझा मुलगा जिवंत करा. एकुलता एक होता तो. मी आता जगावं कसं कोणा करता. तुकाराम महाराज म्हणता मावशी मी जिवंत करतो. गावात जा, तालुक्यात जा, जिल्ह्यात जा, राष्ट्रामध्ये जा आणि देशात जा. देशाची भाषा वेगवेगळी असेल, राहणं वेगवेगळं असेल, पण मला असं सांग, ज्या घरामध्ये आजपर्यंत कोणी मेलं नसेल, की या घरामध्ये कोणी आजपर्यंत मरण पावलं नाही, त्याच्या घरचं मूठभर मीठ घेऊन ये. आणि ते मीठ मी घेतलंय की तुझ्या मुलाच्या अंगावर टाकतोय, जिवंत होईल. तर मावशीची माया होती. गावभर फिरली, लक्षात आलं कोणाची आई गेली, कोणाचा मुलगा गेला, कोणाचा बाबा गेला, कोणाची बहीण गेली, कोणाचे आजोबा गेले. असं जगामध्ये एकही घर नाही की ते मरणाचं दुःख या घरामध्ये नाही. तुकाराम महाराजकडे मावशी आली. सांगितलं महाराज, असं एकही घर गावात नाही की त्या घरामध्ये आजपर्यंत कोणी मेलं नाही. मावशी, माझा स्वतःचा मुलगा मेला. अन्न करता करता माझी बायको मेली. तसं महाराज विधित विधान आहे. ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मणा, या संसारामध्ये आपण आलो आहे ना पती पत्नी म्हणून, तर प्रत्येक जीवाला दुःख आहे. आणि या संसाराचं मूळ जे आहे, दुःख बांधवणी आहे हा संसार. दुःख बांधवणी आहे हा संसार. बांधवाडी आहे हा संसार.
सज्जनांनो, या जगामध्ये पूर्ण सुखी कोणी नाही आणि पूर्ण दुखी कोणी नाही. ब्राह्मणाला सांगितलं, महाराज रडू नका. काय झालंय तुम्हाला सांगा मला. या संसाराचं चक्र असं आहे, याचा बांधा असा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हे महाराज, आपण ज्याला संसार म्हणतो त्याचा मूळ बांधा, त्याचा पाया दुःखाचा आहे. त्याला पानही दुःखाचे आहे, त्याला फळही दुःखाचे आहे. आणि त्या दुःखरूप झाडाखाली जर आपण बसणार, त्या सावलीखाली, ते सावली आनंदाची आहे का? देवाने गीतेमध्ये वर्णन केलंय. ऊर्ध्वमूल मदशाक मश्वस्तं प्राहुरव्ययम् चंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवी. हे ब्राह्मण, दुःख आहे तरी कशाचं तुम्हाला सांगा. महाराज, मला घर आहे, धन आहे, माझ्याकडे सुंदर पत्नी मिळाली मला, पण महाराज मला पुत्र संतती नाही, मुलगाही नाही, मुलगी नाही. महाराज, माझी पत्नी मला दररोज हे टोमणं मारत असते. सांगा महाराज, मी काय करू, मी कसं करू. मी कंटाळलो तिला आणि त्या कंटाळल्यामुळे प्राण देण्याकरता इकडे आलो आहे. दररोज 30 कटकट माझ्याकडे घरात कोटपर्यंत मी निघून आलो. महाराज, मी प्राण देण्याकरता, पण तुम्ही मला दिसले. आणि महाराज, मी किती अभागी माणूस आहे. मुलगाही नाही, मुलगी नाही, पण पुढे ऐका ना महाराज. सकाळी सकाळी मी अंघोळ ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्या तांब्यामध्ये पाणी घेतो आणि भगवान सूर्यनारायणाला ते पाणी देतो, तर ते पाणी गरम होऊन जात. पित्वा जलम, ते पित्र लोक माझे मेलेले वडील, आजोबा, पंजोबा, ते तांब्यात पाणी गरम होतं. महाराज, सांगा बरं, असं घडतं का कोणाकडे? नाही घडत. ते माझ्यामध्ये घडते. अजून सांगतो महाराज तुम्हाला, माझ्या अंगणासमोर मी झाडं लावलेले आहे, त्याला फळही येत नाही आणि फुलही येत नाही. महाराज, का बरं असं? फुल येत नाही, झाडांना पानं व्यवस्थित, त्यांना फळ येत नाही. मी दररोज पाणी घालतो त्याला. लोकांच्या दारी तर सुंदर सुंदर फळ आहे. मी ब्राह्मण असून काय कामाचं महाराज? दैवहीन आहे मी. काय सांगावं तुम्हाला? अजून सांगू महाराज? अजून ऐका. हे महाराज, माझ्या घरी गोठ्यामध्ये एक गाय आहे, तिला आम्ही गोमाता म्हणतो. पण महाराज, आम्हाला संतती होत नाही, काही हरकत नाही, पण आमच्या गायीला अजून वासरूही झालं नाही आणि काही नाही. तीही वांज आहे. सांगा, काय पाप केलं महाराज? काय पाप केलंय? कोणता गुन्हा झाला आमच्याकडून की झाडांनाही फुलं येत नाही, गायीलाही काही बछडा होत नाही आणि आम्हालाही काही संतती होत नाहीत? महाराज, हे जीवन काय कामाचे? संपत्ती असून काय कामाची? घर असून काय कामाचं? प्रतिष्ठा असून काय कामाची? महाराज, आणि माझी पत्नी माझ्याशी भांडते, मग त्याच्यापेक्षा म्हटलं आपण जीव द्यायचा. आता आलोय महाराज, तुम्ही दिसले. संत असतात महाराज, पाय धरले म्हणे, महाराज रडू नका महाराज, आत्मदेव तुम्ही ब्राह्मण आहात, पुन्हा पुन्हा जन्म येत नाही,
मिळत नाही हा देह. म्हणून महाराज तुम्ही असं करा. संन्याशी बाबाचे पाय धरले. महाराज तुम्ही मला पुत्र संतती होईल असं काहीतरी सांगा. महाराज शास्त्रामध्ये काही उदाहरण आहे. कुंती मातेने दुर्वासाची सेवा केली तर कुंती मातेला दुर्वासापासून कर्ण धरून 6 मुलं झाले. असं काही मला सांगा. असा काही मंत्र सांगा, असा काही तंत्र सांगा. हे महाराज तसा माझ्याकडे मंत्र तंत्र काही नाही, पण मला संतती होईल असं काही सांगा. हे महाराज कदाचित मनुष्य देवाकडे जर गेला आणि देवाला काही मागितलं तर देव लवकर देत नाही. महाराज देवाचा स्वभाव आहे गेसी तेव्हा देसी. आपण जर देवाकडे गेलो तर देव आपल्याला लवकर देत नसेल कदाचित. नारदाने विचारले एक दिवशी, देवा मी तुझा भक्त आहे, दिवसभर वीणा वाजवतो, माझं काही लग्न झालं नाही. मग देव म्हणे मी का नाही म्हटलंय, मला लग्न करायचं आहे. म्हणे कर बापा लग्न. म्हणे देवा तुला 16,108 बायका आहे, त्याच्यातली मला एक देऊन टाक. देव म्हणे रस्ता धर. दिलं नाहीत महाराज. पण संत कसे आहे ऐका. संतांकडे गेल्यानंतर संत रिकाम्या हाताने मागे पाठवत नाही. काहीतरी करा. बरं 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 ठीक आहे बाबा. दया आली महाराज. संतांना दया येते. जोडीतून फळ काढलंय, घ्या हे फळ घ्या. झपले आहे का भाऊ? हे येत नव्हते आज, हे आण लिंबा भाऊ. म्हटलं का सप्ताह तुम्ही उभा केला लिंबा भाऊ, आणि बळीराम बुवानं तुम्ही आज कथेला काय येत नाही. मग ते काही बोलले नाही, पण हे बोलले म्हणे आम्हाला एक दिवस सुतक पाय नाही. कोणाचं? मला काही समजलं नाही. ते हे नंतर आले ना. म्हणे धर्मेंद्र मेलाय म्हणे. म्हटलं हो म्हणा दादा, धर्मेंद्र आपला काय संबंध आहे? दत्तू नानानं बळजबरीनं धरून आणला, नाही तर सुतक पाहणार होते. काय घेण देणं आहे? त्याचं पिक्चर आपण पाहतो, त्यानं आपली कथा ऐकली का काही? काय काय विचार आहे भाऊ तुझ्या डोक्यात बी? अरे सुतक पाहता का भाऊ? ते म्हणे मला त्याचा शिल्मा खूप आवडत होता म्हणे. कोणता? गब्बर. काय चालतंय बापा याचं खोलीत काय माहिती असीन काही बी. म्हणून महाराज असे लय गब्बार चालले गेले रे म्हणा. दादा काळाच्या ओघात गेले सगळे. म्हणून ते नाव कमवून गेले महाराज हे लोक आपल्या भारतामध्ये. म्हणून महाराज हे अशा पद्धतीने आम्हाला काहीतरी फळ द्यावं. फळ दिलं, हे घ्या. दिलंय त्यांना आणि सांगितलं महाराज हे फळ तुमच्या सौभाग्यवतीला खाऊ घाला. मुलगा होईल बरं का, पण लक्षात ठेवा डॉक्टर औषध देतोय, पण सांगतो ऐका महाराज, मी हे तुम्हाला औषध देतो, खोकला बंद होईल, पण आंबट चिंबट खायचं नाही. कैरी असेल, लोणचं असेल खायचं नाही. तर पथ्य तसं तुमच्या पत्नीला हे अशा प्रकारे आम्ही देतो. पण याची अर्थ असा आहे की या मुलापासून तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. मग सांगा आता, एवढा प्रयत्न करून तुम्हाला मुलगा होईल, पण त्या मुलापासून जर तुम्हाला सुख वाटणार नाही, मग झालेला बरा का न घेतलेला बरा? हे म्हणत महाराज तो आम्हाला काही का करेना, पण पाहिजे आम्हाला. कुटाच्या घरामध्ये बदळम बदडी का करेना तो, पण आम्हाला मुलगा पाहिजे. माझी पत्नी मला खूप बोलते. ते सांगू लागले महाराज हा मुलगा तुम्हाला पती पत्नीला सुख देणार नाही, तुमच्या घरात याच्यामुळे आनंद राहणार नाही, हा तुम्हाला बाप म्हणणार नाही. ते काही सांगू नका महाराज, फक्त मुलगा मला पाहिजे.
ठीक आहे बुवा, आता तुमचं म्हणणं आहे. आणि महाराज, तुमचं दैवरेषा जर मी पाहिली तर तुमच्या प्रारब्धामध्ये गेल्या 7 जन्मामध्ये संतती नव्हती, आताही होणार नव्हती आणि पुढेही होणार नाही. पण तुम्ही बळजबरी करताय, म्हणून बळजबरी करताय तुम्ही, म्हणून माझा नाविलाज झाला. संत हे रिकाम्या हाताने पाठवत नाही महाराज. आपल्याकडे आलेल्या भक्ताचं मनोरथ ते लगेच पूर्ण करतात. संतांनी त्यांचं वर्णन केलंय. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती, पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, मनोरथ पूर्ण करीती, पूर्ण करीती मनोरथ, मनोरथ पूर्ण करीती. सानी 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 धनी 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 मदन मदन पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, मनोरथ तिने साधते साधने, तिने साधते साधने, करीती मनोरथ, हे महाराज, हे फळ घ्या. पण लक्षात ठेवा, तुमच्यासारखा एक मनुष्य होता, त्याचं नाव सगर राजा. रडावं लागलं बरं मुलाकरता. विचार करा महाराज, अजून चित्रकेतू नावाचा राजा होता, तोही विधीच विधान पुसण्याकरता गेला आणि पुत्र संततीमुळे त्याला कायमचं दुःख भोगावं लागलं. मी तुम्हाला सावधान करतोय, नाही मुलगा होईन असं काही करा. ते फळ दिलंय. हट्ट धरला ब्राह्मणाने. महाराज सांगितलं, रे भल्या माणसा, तुझ्या दैवात संतती नाही रे, होणार नाही तुला. हट्ट धरू नको आणि मुलगा झाल्यानंतर पश्चाताप होईल तुला. म्हणून ते दुःख तू भोगायला नको, म्हणून ते आता मी तुला सांगू लागलो. येणार दुःख पुढे आहे. आता तुझा संसार चांगला आहे, कशाला पायावर कुढार मारून घेतोय. पण ऐकलं नाही महाराज. फळ द्या म्हणजे झालंच तुम्हाला. साधूचा नाविलाज झाला महाराज, आणि नाविलाज झाल्यामुळे ते फळ द्यावं लागलं.
पण लक्षात ठेव, पत्नीला सांग मुलगा होईपर्यंत खोटं बोलू नको. पवित्र दया दान याचं पालन करण्याकरता सांग. हो गुरुदेव, मी माझ्या पत्नीला सांगणार खोटं बोलायचं नाही, भांडण करायचं नाही, संतती होईपर्यंत, अशा पद्धतीने तो बोलू लागला. आणि ते फळ त्याने घरी आणलं महाराज. पत्नी वाट पाहत होती. का हो, कुठे गेला होता, सकाळपासून भेट नाही. म्हणे धुंदुली, साधू भेटले, गंगेवर गेलो होतो, फळ आणलंय, मुलगा होईन आपल्याला. बरोबर बरोबर, सकाळी स्नान कर आणि स्नान केल्यानंतर साधू बाबाने दिलेला हा प्रसाद भक्षण कर, आपल्याला संतती होईल, असं सांगताय का? हो महाराज. म्हणून ते फळ त्याने आपल्या पत्नीच्या स्वाधीन केलं महाराज. आणि पुढेची जी कथा झालेली आहे, ती कथेचा गोड भाग आपण पाहू. बळीराम महाराज सुंदर प्रकारचं काय भजन म्हणतात का गवळण म्हणतात, त्यांच्याच करता त्यांना इथे आणलाय. नाही तर त्यांची तब्येत काही बरी न होती. दोन्ही कुखा कणकण करताय म्हणे माया. म्हटलं असं झालं काय तुम्हाला? ते काही माईकवर बोलण्यासारखं नाही. म्हणून महाराज आता ते मोठ्या आनंदाने इथे आलेले आहे. तुमच्याही मुखातले दोन शब्द ऐकू द्या आता आम्हालाही. म्हणा तुम्हाला काय म्हणायचं. तुम बिना मारे कौन कबरले, तुम बिना मारे कौन खबरले, गोवर्धन गिरधारे, गोवर्धन गिरधारे, ओ गोवर्धन गिरधारे, गोवर्धन गिरधारे, ओ
हरिओम. हे महाराज, पतिदेवाने ते फळ आणलेले आहेत महाराज. पत्नीला दिलंय आणि सांगितलं बघ. हो महाराज, सकाळी स्नान झाल्यानंतर भक्षण करेल मी. पतीचा विश्वास होता महाराज. आता ही पुढची कथा काय सांगू लागली आपल्याला ते पहा. पतिदेवाने मोठे कष्ट करून तर आणलेला आहे. साधूचे पाय धरले, साधू पुढे रडले, विनंती केली आणि साधू बाबाने काय केलं महाराज, प्रालब्धामध्ये न असताना आपलं जे तप होतं ते पणाला लावलंय आणि ते फळ दिले. आणि साधू मात्र तिथून निघून गेले. हे साधूचं कार्य आहे, परोपकार. आणि दिलंय. सांगितलं घ्या. तिने सांगितलं घेतेच महाराज मी. आणि महाराज तिच्या स्वभावाचं वर्णन केलं इथे. तरुणी कुटील तस्य, तरुणी कुटीला तस्य, सख्याग्रोच हृदोदकहा. महाराज तिने ते फळ असं हातावर घेतलंय आणि हातावर घेतल्यानंतर विचार करते, बाई बाई बाई, फल भक्षणम गर्भहा. बाई, हे फळ माझ्या हातावर आहे, माझ्या पतिदेवाने आणलंय. पण हे जर फळ मी घेतलंय, खाऊन घेतलंय, तर मला गर्भधारणा होईल. तिचे विचार ऐका आता. पतिदेवाने किती कष्टाने आणलंय आणि पत्नी विचार करते ते धुंदुली, बाई हे मी खाल्ल्यानंतर मला गर्भधारणा होईल आणि माझं पोट मोठं होईल. आणि बाई, कदाचित माझ्या पोटामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर आमच्या गावाला जर आग लागली, माझ्या पोटामध्ये बाळ असणार, त्याचं ओझं मला होईल आणि त्या आगीमध्ये जर मी सापडून गेली तर मरून जाईन बाई. अरे खाल्लं बी नाही, पोहळल्या पोहळले चाललाय, इतकी हुशार आहे. अरे पतीनं काय रडून भडून आणलंय, त्या संन्याशी बाबानं काय दिलंय, त्याची काही किंमत आहे का? नाही महाराज. दुसरा विचार आहे का तिचा. ती म्हणू लागली, बाई काय करावं, माझ्या पोटामध्ये हे बाळ असणार, मला गरोदरपणा होईल. आणि बाई, प्रसूती काळ ज्या वेळेला माझा जवळ येईल, मी त्या बाळाला ज्या वेळेला जन्म देईल, ते बाळ जर माझ्या पोटामध्ये अडवं झालं तर मी मरेल ग बाई, माझा प्राण जाईल आणि मला वेदना होती. विचार करते, अजून घेतलं नाही, बाळ झालं नाही, दिवस गेले नाही, तेवढ्यामध्ये हे चाललंय एवढं भानगड. एका घरामध्ये नवरा बायको होते, बळीराम दादा सारखे. आता अशी मंडळी होती आणि गावामध्ये त्यांची साली राहत होती. बरे घेतलं नाही, दिवशी एवढं चाललंय, त्याच्यावर दृष्टांत आहे. दृष्टांत असतो झपला गुन्हा म्हणून का, सिद्धांत पटवून देण्याकरता. आता ते पती पत्नी म्हणे आपल्याला म्हैस घेणी आहे, बफेलो. अरे काय घेती, एकच म्हैस राहिली लिंबा भाऊच्या घरी, तेव्हा घेती आहे का? ते ठेवले ते दूध खाया करता. आणि म्हणून महाराज पती पत्नी, थंडीचे दिवस होते, म्हणजे दृष्टांत मी का सांगतोय, बारे ते फळ खाल्लं नाही, तेवढ्यामध्ये एवढ्या चौकशा चालल्या. आता पती पत्नी बळरामदादा सारखे चुलीजोई बसले. यांना सकाळी व्यायाम करणं पडतो. बाईले काय होतं म्हणे, तुले काय होतं म्हणे, मला व्यायाम करणं पडतो, मला 1 लिटर दूध पाहिजे, ते बी बिन पाण्याचं. हा म्हणे आपण म्हैस घेऊ म्हणे. हे म्हणत चुलीजवळ. बरे घेतली बी नाही, तेवढ्यामध्ये यांच्या घरची बाई म्हणते,
किती लिटर दूध देईन? म्हणे 5 लिटर. म्हणे 2.5 लिटर आपल्या घरी ठेवत जाऊ. 2.5 लिटर माझी बहीण गावात राहते तिच्या घरी. आता बहीणचा काय संबंध आहे? हे म्हणत तुझ्या बहीणचं घेणं देणं काय? लांबा होईन मी, सप्त्यावर जाईन मी आणि 1 लाखाची बहीण मी घेईन आणि 2.5 लिटर तुझ्या बहीणले फुकट. बळराम बाबा म्हणत यांची इतकी झुपली भाऊ. सकाळी सकाळी त्या चुल्याजवळ नाही, म्हैस मी घेणार, तुझ्या बहिणीला काहीच देणार नाही. यायची बाई म्हणे मी महाबहीणच्या घरी 2 लिटर तर दिल्याशिवाय राहणार. यायची अशी बनका बनकी झाली, असं लाकूड पडेल होतं. बळीराम दादानं असं मारलं, बाईच्या डोक्यात निस्ती रक्त भांबला. लोक म्हणत यायचं झालं काय रे? आता तर चुल्याजवळ बसेल होते. हे लोक जमा झाले. म्हणे बळीराम दादा काय झालं? काय झालं विचारा सखूबाईले. सखूबाई म्हणे काय झालं? म्हणे विचारा टपुके पापाले. टपुके पापा. म्हणे बाई डोक्यातून रंगत घेऊन राहिलाय, नुसती रक्त भांबाय झाली आणि काय भांगड लावली. शोभत का गावात तुमची बहीण हा म्हणे तिच्यामुळे झालाय. म्हणे काय झालंय? म्हणे तुम्हाला काय माहित आहे? अहो म्हणे तुम्ही भानगड केली, मारामारी केली, सखूबाईचं डोकं फुटलं, तुम्हाला बी शोभलं का? तर लोखंडाचा गदा टाकते फारत म्हणजे कायमची खलास. आता शेजारी म्हणता कशामुळे झालं भाऊ हे तुमचं? म्हणे काय सांगता बुवा, आम्ही चुल्याजवळ बसेल होतो आणि मीनं म्हटलं मला दूध लागतं सकाळी नागोबाले, तर मी म्हैस आणतो 5 लिटर दूध देणारे, दिवसभर मी पेच जाईल. मग हे म्हणे की महाबहीणले 2 लिटर देत जाऊ. तुम्ही सांगा भाऊ, पैसे मी खर्चीन, चारा मी आणीन, लांबा मी होईल आणि हिच्या बहीणले का द्यायचं? का द्यायचं? शेजारी म्हणे त्याच्याहून भानगडी झाली आहे का? म्हणे आहो. म्हणे तुमनी म्हैस कुठे शेरे भाऊ? म्हणे ज्या म्हैस पायी डोकं फुटलं ते म्हैस कुठे? नाही म्हणे असा विचार चाललाय, ते बाजारात आहे म्हणे. दृष्टांत संपला. निस्ती म्हैस बाजाराच्या डोकं फुटलं, मग घेणं देण्यानी भानगडी झाल्या की नाही? म्हणजे निस्ती म्हैस बाजाराचा 1/2 लिटर तिकडे देईन, इकडे बाईचं बी डोकं फुटलं. अरे आहे का म्हैस? नाही. तसं बारे गर्भ राहिला नाही तेवढ्या तेवढे म्हणते आहे. घराला आग लागीन बाई, आणि आग लागल्यानंतर मग कसं काय जाता येईल मला? माझं पोट मोठं होईल. खात नाही बाई मी, नाही खाते फळ, म्हणजे बारे काही झालंच नाही तोपर्यंत चाललंय. म्हैस सारखं म्हैस नको डोक्यात घेता, रात बरी बोल चालणं येत आहे की नाही? म्हणून अशा पद्धतीने महाराज ती विचार करू लागली. अजून काय म्हणते पहा ना. बाई ग, मला जर फळ खाल्लं, मला दिवस गेले, माझी ननद माझ्या घरी येऊ दे ना. माझी ननद माझ्या घरी आली की घरातल्या वस्तू घेऊन जाईन बहीण, आणि मला बी काही बोलता येणार नाही कारण त्याची बहीण आहे, आणि मला काही बोलता येणार नाही, सांगता येणार नाही, आणि मला हे काही खायचं नाही. आणि मी बाळांपण होता होता जर मेली तर, माझा जीव गेला तर, माझा प्राण गेला तर, आणि असं जर मला झालं बहीण, तर लाडक्या बहीणचा हप्ता कोणाच्या खात्यावर जाईल? कोणाच्या खात्यावर जाईल बहीण? लाडक्या. हो, महिला मंडळ कधी मनात आणलं ते यायच्या हप्त्यावरच आपला सप्ताह होईल. जो तो मोबाईल झांबलीला आलाय, आमच्या घरी बी तोच वाद चाललाय. 4:30 झाले माही. म्हटलं होऊ दे ना. नाही मी ही लेसू. म्हटलं तू सर्वच घे ना. खोटं वाटत हिंदते याचा भाऊ बसला इकडे, नंदगावचे बोवा. आपण काय खोटं बोला? कोण भानगडी लाईन बापा? म्हणून महाराज अशा पद्धतीने
ती मनामध्ये विचार करते, बाई मी नाही खाणार आणि मला जर मरण आलं तर खात नाही. मग तिने काय केलं, तेच फळ गाईला खाऊ घातलं. ती त्यांच्या घरी गाय होती, तिला असं गुपचूप खाऊन घातलं. पतीला माहीत पडू दिलं नाही. आणि पतिदेव आले, संध्याकाळी पूजापाठ वगैरे ब्राह्मण होते. सांगितलं, धुंदुली काय महाराज? ते ब्राह्मण बाबाने आपल्याला, हो महाराज ते फळ मी खाल्लेलं आहे. खरंच? मग का तुम्हाला खोटं वाटत नाही? तुमची शपथ. शपथ आपली घेतली, सालीची शपथ घेत जा ना, साली नंबर 1. शपथ घेतली, ते फळ मी खाल्लाय. शपथ घेतली की आपल्याला खरं वाटलंच. विश्वास. आणि महाराज शास्त्रामध्ये विश्वासघाताचं पातक हिने केलं. पतीचा विश्वास होता ना, एवढ्या सायास करून आणलंय, प्रयत्न करून आणलंय, आणि तू गाईला खाऊ घातलंय, आणि पतीला विश्वासाने सांगते मी फळ खाल्लेलं आहे. म्हणजे किती खोटं बोलते आहे. आपल्या पतिदेवाची खोटं बोलू लागले. महाराज खोटं बोलत जा, पण जेव्हा खोटं बोलायला अनिवार्य आहे तेव्हाच बोलत जा. थोड्या थोड्या गोष्टीला खोटं बोलू नये. आपण जर खोटं बोलत गेलो ना, तर आपल्या चेहऱ्यावरचं तेज कमी होतं आणि पुण्य कमी होतं खोटं बोलण्याने. महाराज पुण्य राहत नाही आपल्याकडे. म्हणून पतिदेवाशी खोटं बोलले. आणि काही दिवस निघून गेले महाराज. 2-3 महिने झालेले आहे. हा सांगितलं, धुंदुली कसं वाटतं तुम्हाला? प्रभू स्वामी मला दिवस गेलेले आहे. आनंद झाला महाराज, मला दिवस गेलेले आहे. सांगितलं, साधू बाबा तुम्ही जे फळ मला दिले ते फळ आम्हाला पावले. साधूने आपली तपश्चर्या आम्हाला दिली, आता आम्हाला मुलगा होईल. आणि महाराज गोठ्यामध्ये गेल्यानंतर त्या गायीचं निरीक्षण केलं. सांगितलं, धुंदुली इकडे या. काय बघा देवाची काय करणी आहे. आपल्या गायीला सुद्धा गरोदरपणा प्राप्त झाला, तिलाही गर्भ राहिला. आनंद आहे. लोक म्हणू लागले, महाराज तुम्ही भाग्यवान आहे. बघा तुमच्या गायीलाही गर्भधारणा झाली आणि तुम्हालाही आता बाळ होणार आहे. मोठा आनंद चाललेला आहे महाराज. आणि एक दिवशी तो ब्राह्मण जो होता, ती धुंदुली जी होती, तिची लहान बहीण तिच्या घरी आलेली आहे. आल्यानंतर या 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 ताई बसले. आता बहिणी आल्या म्हणजे काय बोलताय. बसायला लागल्या. का ग बाई, मी असं ऐकलंय तुला बाळ होईल. ऐकलं म्हणून आली. अगं बाई, का ग धुंदुली, तुझ्या घरी पैशाची कमी नाही, घर सुंदर आहे तुझं, तुझा पतीही चांगला आहे, पण तुझी तब्येत अशी काय झाली? तुमच्या घरी सर्व खाण्याची व्यवस्था आहे. अगं बाई, तुला दिवस गेले, जरा चांगलं चांगलं खात चल, गर्भाला ते पोषक असतंय. पण तुझी तब्येत एवढी वाढली, तो गर्भ कसा वाढेल बाई? अगं बाई, मी तुला काय सांगू म्हणजे ताई, तीच काळजी मला लागली. अगं बाई, कशाची काळजी लागली तुला? तुला बाळ होईल, मुलगा होईल तुम्हाला, तीच काळजी मला लागलेली आहे. अगं कशाची काळजी लागली? माझं जे खाल्लेलं आहे ते शरीराला लागत नाही, चिंता लागली मला. कशाची चिंता लागली? बाई, तू माझी बहीण आहे, ये मी तुला सांगते. बाई, त्यांनी फळ आणलं, मुलगा होईन असं म्हटलं. माझ्या डोक्यामध्ये अनेक विचार आले. मी ते फळ खाल्लं नाही बाई. आणि माझ्या माणसाला, माझ्या घरच्या माणसाला मी सांगितलंय मला दिवस गेले म्हणून. ते मला नेहमी विचारता. मी त्यांना सांगू लागले मला दिवस गेले. का ग बाई, तुला शोभलं का बाई हे? तुझ्या पतिदेवाने कष्टाने फळ आणलंय, साधू बाबाकडून आणलंय, आणि ते फळ तू काय केलंय? त्या गाईला खाऊ घातलंय, तिला गर्भधारणा झाली, आणि माझ्या पतीचा मी विश्वासघात केला. त्याच्या काळजीने मला काळजी वाटते. कशी काय? मला दिवस गेले हे मी खोटं बोलली,
आणि काही दिवसाने गर्भाची स्थिती दिसेल हेच मला काळजी वाटते. ते लपवण्याची स्थिती नाही. गर्भाची स्थिती वाढती असते. 3 महिने 4 महिने माझं पोट वाढणं कधीच वाढणार नाही का? मी तसं केलंच नाही आणि त्यांना हो सांगितलंय म्हणून मला काळजी वाटते. बहिणीने सांगितलं, बाई तुझा नवरा सरळ मनाचा आहे. का फसवलं तू? का म्हटलं मला गर्भ राहिला? का पापाची भागीदार झाली तू? अगं बाई आता सांग मी काय करू? आता काय करावं बुवा? ती बहीण बी वरच्या विचाराची होती. ते म्हणे तू असं कर, दाजीचा तुझ्यावर विश्वास आहे. म्हणे बहीण मी कधी म्हणलं इथे बसा तर इथेच बसतील ते, असा त्यांचा माझ्यावर विश्वास. म्हणे तू असं कर, गरोदरपणाचं नाटक कर 9 महिने 9 दिवस. म्हणे बाई तू वेडी झाली का? माझं डोकं दुखतंय. नाटक होऊ शकतं माणसाचं. माझं डोकं दुखतंय बुवा, मी आज काही येत नाही कीर्तनाला. सप्ते महाराज माझं पोट दुखायला लागलंय, मला बसणं होणार नाही. नाटक होतंय, माझं पोट भरलंय, जेवण नाही केलं तरी नाटक होतंय, पण गरोदरपणाचं नाटक सपत नाही. 2 महिने 4 महिने 6 महिने ती स्थिती वाढते. नाटक कसं काय करावं? महाराज काय विचार असतील तिच्या बहिणीचे. तिने सांगितलं तू असं कर, तुझ्या पोटाला चिंध्या गुंढाळ आणि असं गरोदरपणाचं नाटक कर. का ग बाई? मी जर चिंध्या गुंढाळल्या, माझं पोट पुढे आलं, असं जर मी नाटक केलं, पण 9 महिने 9 दिवस झाल्या. म्हणे बाई मी तुझी बहीण, मला माझ्या पतीचे दिवस गेले, मला झालेला पुत्र मी तुला आणून देईन, तोपर्यंत नाटक कर. निस्ती फसवा फसवी बनवा बनवी चालली आहे शास्त्रात. म्हणजे तिच्या पतीला फसवते, ही तिच्या पतीला फसवते. आणि महाराज तिने आपल्या पोटाला फडके बांधले, याचा पुरावा संतांकडे आहे. चिरकुटे बांधूने वाढविले पोट, 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 चिरकुटे बांधूने वाढविले पोट,
महाराज संतांची काय दृष्टी आहे, किती काल झाला, युग गेले महाराज. संतांनी सुंदर वर्णन केलंय. चिरकुटे बांधूनी वाढविले पोट, चिरकुटे बांधूनी वाढविले पोट, उगाच गर्भार जनामाधी. महाराज तिने नाटक केलं आणि त्या फळाची प्रतीती पाहण्याकरता, या फळाने खरोखर मुलगा होतो का म्हणून तिने तो गाईला खाऊ घातलंय. पहा महाराज, म्हणजे आपल्या पतिदेवाने काय प्रयत्न करून आणलंय त्याची तिला किंमत नाही महाराज. म्हणून गाईला ते फळ खाऊ घातलं. बघू बरं मुलगा होतो का, काय फळाची प्रतीची पाहते म्हणून महाराज गाईला खाऊ घातलंय. आणि अशा प्रकारे तिने तो आव केला. धुंदुलीने ठरलं त्यांचं मुलगा आणून देईल. पण महाराज कोणाचाही मुलगा कोणी कोणाला देणार कसा, नाटक चाललंय, फडके बांधले. म्हणून महाराज करता करता बहिणीला मुलगा झाला. तिकडे तिला संतती होणार नव्हती महाराज. बहिणीला मुलगा झाल्यानंतर तो मुलगा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणांच्या घरी धुंदुलीकडे रात्री आणण्यात आला. आल्यानंतर दिला महाराज. आणि धुंदुलीला सांगितलं, बाई आता तू पैशावाली आहे, काहीतरी धन दे, पैसा दे, मी माझ्या पतिदेवाला देते. म्हणजे तो शांत बसीन. आपल्या भाषेमध्ये लाच द्या, टेबला खालून. तो व्यसनाधीन माणूस होता तिकडचा, ज्याचा मुलगा झाला तो व्यसनाधीन होता. त्याला खूप त्याला पैसे दिले, समजा धन दिलं, तो शांत बसला. आणि इकडे ते चिरकुटे जे बांधले होते सोडून टाकले. बहीण निघून गेली आणि बाळ रडायला लागलं. बाळ रडायला लागलं महाराज. आणि बाळ ज्या वेळेला रडतय, आत्मदेव नावाचे ब्राह्मण सांगितलं, धुंदुली स्वामी आपल्याला मुलगा झाला, आपल्याला बाळ झालंय. ते बोळे होते महाराज, साधे होते. धावत धावत गेले, मुलाचं मुख पाहिलं. वा वा वा, आनंद झाला. साधू महाराजांचे उपकार मानले त्यांनी. महाराज आता मुलगा झाला धुंदुलीला. बहिणीने आणून दिला, धन दिलं, बहिणीला निघून गेली. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला माहीत नाही. म्हणजे पूर्वी घराला 2 दरवाजे का ठेवत होते याचं कारण आहे, इकडच्या दरवाजाला इकडची गोष्ट माहीत नाही, निघून जाय भाऊ. इकडल्या इकडे घरच्या वस्तू काही द्यायच्या असल्या, बहीण आली कोणाची, तू या पाहुणा येत नाही तर उशी घिजाय, येतील शेतातून मागच्या दरवाजाला. असे काही कारस्थानं होते, तसं हे कारस्थान. आणि महाराज आता ते बाळ रडायला लागलं ना, मुलगा रडायला. मुलगा तर झालेला आहे, पण महाराज सांगितलं, धुंदुले अगं बाळ रडताय, त्याला स्तनपान कर, अंगावर तर स्तनपान कर. धुंदुली नाटक करू लागली, स्वामी देवाने आपल्याला बाळ दिले, पण मला पाना नाही, अंगावर दूध नाही मला. अरे तिकडे गाईला सुद्धा अशा प्रकारे गर्भधारणा झालेली आहे, पण तिला काही बाळ झालं नाही. काय करावं, तो बाळ रडतोय, त्याला दुधाची गरज आहे, आईच्या स्तनपानाची त्याला गरज आहे. काय करावं महाराज, रडताय बाळ, त्याला दूध नाही, त्याला भूक लागली. तेवढ्यामध्ये धुंदुली म्हणू लागली, स्वामी आपल्याला बाळ झालं, पण मला स्तनपान दूध नाही स्तनामध्ये. पण मला रात्रीच माझ्या बहिणीचा फोन आलता. तेव्हा फोन होते का, होते नाही, कथेमध्ये सांगायला काय हरकत आहे आपल्याला. म्हणून मला अशी वार्ता कळाली की माझी जे बहीण आहे तुमची, माझी बहिणीला रात्री मुलगा झाला. आणि स्वामी आपल्याला मुलगा झाला तो जिवंत आहे, पण माझ्या बहिणीला जो मुलगा झाला तो मेलेला आहे. स्वामी आपल्याला कधी मुलगा होत नव्हता,
माझ्या बहिणीला मुलगा झाला, आपल्यालाही मुलगा झाला, पण तिचा मुलगा मरण पावला. स्वामी बघा, आता आपल्याला मुलगा झाला पण माझ्या अंगावर दूध नाही, माझ्या बहिणीला मुलगा झाला पण तो मरण पावला. मग आता असं करा, तुम्ही लवकर माझ्या बहिणीच्या गावाला जा आणि लवकर गेल्यानंतर माझ्या बहिणीला घेऊन या. अशी भाषा आहे बुवा. माय मरो आणि मावशी वाचो, दोन्ही मरो ना. अशा प्रकारे महाराज तिला आणलंय. चला चला, ते गेले आतमध्ये. म्हणे बाई काय, मी असं ऐकलंय की तुम्हाला मुलगा झाला, मरण पावला. हो ना महाराज, काय आम्हाला मुलगा झाला, जिवंत आहे, पण अंगावर दूध नाही. तुम्ही चला, आई आणि मावशी काही वेगळी नाही, तुम्ही स्तनपान करा. अजून बनवा बनवी चालली घरा. आपल्याला बी काही कळत नाही म्हणा काका, सर्व इकडलं राहतं म्हणे, म्हणा माहेरून लय नाही म्हणे, काही लय नाही ते आपल्याच खिशातले पैसे राहता काही काही. असं इकडली नि गोट, तिकडचीच गोट आहे. आता तुम्ही कथा ऐकताय, मुलगा तिचाच, तिनेच फडके बांधायला लावले, सगळं नाटक करायला लावलं आणि म्हणे तिला घेऊन या. आणल्यानंतर घ्या. आता तिसंच बाळ होतं ना ते, तिने ते बाळ आपलं घेतलंय, स्तनाशी लावलं, त्याचीच आई होती ते. हे नाटक होतं नुसतं. आणि महाराज शांत झालं, त्याचं पोट भरलं, बाळाचं पोट भरलं, पाण्यामध्ये निघला. ते ब्राह्मण होते महाराज. दूध पिल्यानंतर शांत झालं ते बालक आणि त्याचं नाव धुंदुकारी ठेवलंय. धुंदिलीचा पोरगा धुंदुकारी, त्या शब्दाचा अर्थ सांगेल मी तुम्हाला. आणि महाराज धुंदुकारी नाव ठेवलं आणि 3 महिन्याने गायीला सुद्धा मुलगा झाला. 3 महिन्याने धुंदुकारी तिथे आल्यानंतर गायीला मुलगा झाला. ठीक 3 महिन्याने. पण कसा होता पहा, मनुष्यासारखा होता. त्याचं शरीर जे होतं आपल्यासारखं होतं. काय लीला असेल देवाची, काय साधूचे शब्द आहे, मुलगा होईल. महाराज साधूचे शब्द होते. गायीला मुलगा झाला, मनुष्य कृतीचा होता, म्हणजे आपल्या शरीरासारखा होता. पण मात्र त्याचे कान गायीसारखे होते, सोन्यासारखा दिसत होता. आणि ब्राह्मणाने अनुमान प्रमाण लावलं, याचं नाव गोकर्ण ठेवा. त्याचं नाव गोकर्ण ठेवलंय महाराज. 2 मुलं झाले. आणि महाराज असं सांगतात की डोंगर जळत असताना सर्व गाव पाहत, पण मन ज्या वेळेला जळतय कोण पाहतय? धुंदुली रडायला लागली. बाळा रडते आहे, तिला खूप धारी लागल्या. धुंदुली रडते आहे, खूप जोर जोराने रडायला लागली. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने विचारलं, का ग मुलगा न होता तेव्हा रडत होतो, आता मुलगा झाला तू कशा करता रडती आहे? धुंदुलीला हे वाटलंय की बाई माझ्या पतीला जे मी फसवलंय, माझ्या बहिणीचा मुलगा मी आणला, त्यांना न विचारून त्यांना धन दिलंय, चोरी केली माझ्या घरात, माझ्या भोळ्या भाबड्या पतीला मी फसवलं आणि या फळाने खरोखर मुलगा होतो का? आज त्या गाईला मी खाऊ घातलंय, तिलाही मुलगा झाला. ती मनात विचार करते, माझ्या मनामध्ये हे दुर्विचार आले नसते तर हा सोन्यासारखा दिसणारा मुलगा आज माझ्याच उदरी जन्माला आला. पश्चाताप मन बळतंय, पण मी माझ्या पतीला कसं सांगू आता की हे फळ मी गाईला खाऊ घातले, मी खाल्लं नाही आणि तुमचा विश्वासघात करून माझी बहीण आणि मी हे सर्व नाटक केलं. कसं सांगू, कोणत्या मुखाने सांगू? मी माझ्या पतिदेवाला फसवलं, महाराज विश्वासघात केला माझ्या पतिदेवाचा. महाराज अशीच राहिली, झाकलेली मूठ 1.25 लाखाची. इकडे जाऊ शकत नाही आता आणि हेही सांगू शकत नाही. म्हणून ही कथा आपल्याला काय सांगते की आपल्या पतिदेवाच्या नजरेपासून पत्नीने पडू नये, त्याच्याकरता कोणतीही गोष्ट त्यांच्याकडून लपू नये. असं होतं धुंदुलीसारखं. खरी गोष्ट सांगायला जावं तर सांगू शकत नाही.
त्या धुंदुकारीला पाहून आणि त्या गायीच्या मुलाला पाहून जीव दुरतोय, काळीस तुटतय, मी हे काय केलं. नाहीतर असा सुंदर मुलगा मला झाला असता, एवढं नाटकही करण्याचं काही काम नव्हतं आणि पतीलाही फसवण्याचं काही काम नव्हतं. महाराज अशी बोलायला लागली. पण पद्धत अशी आहे महाराज, तुम्ही आम्ही कितीही करण्याचा प्रयत्न केला, आपल्या प्रालब्धामध्ये त्याला दैव म्हणता. महाराज प्रालब्ध संचित दैव, त्याच्या वाचून कोणतीच गोष्ट आपल्या जीवनात तेसीच घडणार. आपण कितीही मनात आणलं, जे घडणार ते घडणार, मागे झालं ते झालंय आणि पुढे होणार ते होणार. आपल्या हाती काही नाही. ही कथा आपल्याला तेच सांगते. किती प्रयत्न केलाय पण झालंच महाराज. म्हणून महाराज प्रश्न असा चालू आहे की अनंत प्रकारचे दोष, अनंत प्रकारचे कर्म आपल्या हातून घडतात, तर ते कर्माचे दोष जाण्याकरता ते उदाहरण आपलं चाललंय. आणि धुंदुककारी, धुंदुली, आत्मदेव आणि गोकर्णापर्यंत आपण आलो आहे. म्हणून महाराज सविस्तर चिंतन आपण पाहतोय, त्याचे बारकावे. म्हणून आता इथे आपण थांबतोय. अशा पद्धतीने सुंदर प्रकारची कथा आहे. अजून पुढे या कथेचा टप्पा आहे. फार गोड कथा आली शास्त्रामध्ये. याचे परिणाम, याचा लाभ जो काय आहे हे शिकण्यासारखं या कथेमध्ये आहे. आणि महाराज जन्ममरणाच्या बंधनातून आपल्याला अशा प्रकारे पार करणारी ही कथा आहे. आणि ही कथा आपल्याला तेच सांगते, जसं धुंदुलीवर वेळ आली अशी वेळ आपल्याला येऊ नये याच्याकरता ही कथा आहे. म्हणून महाराज पुढे काय झालं, धुंदुकारीचं काय झालं, गोकर्ण महाराजांचं काय झालं, धुंदुलीचं काय झालं आणि आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचं काय झालं, असे 4 प्रकारचे प्रश्न इथे आहे. तर ते फार मोठे प्रश्न आहे. ते प्रश्न आपण उद्याच्या कथेमध्ये घेऊ. म्हणून महाराज आपण आता इथे थांबतो आहे. म्हणून आज या आपल्या कथेकरता समस्त ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, आमचे कार्यकर्ते मंडळी आणि सर्व ही मंडळी इथे उपस्थित आहे. त्या अनुषंगाने हरिभक्तीपरायण भादलीकर मंडळी सुद्धा इथे आलेली आहे. हरिभक्तीपरायण नंदगावची मंडळी सुद्धा इथे आलेली आहे. आपल्या मंडळाच्या तर्फे त्यांचंही आपण शब्दसुमनाने स्वागत करू. इथे आपण थांबू. राहिलेली उर्वत गोड चिंतनीय कथा उद्या आपण कथेमध्ये बघू. इथे आपण थांबतोय. आरतीचे यजमान असतील. चला. हरे राम.